आज मी ना मस्त एक सिक्रेट गोष्ट टाकून ना हे डाळीच्या पिठाचे लाडू बनवले होते. आता ती गोष्ट काय ना हे मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी सांगणारच आहे. पण तुम्ही डाळीच्या पिठाचे लाडू कसे बनवता ना हे मला कमेंटमधून नक्की सांगा. त्यानंतर संध्याकाळच्या वेळेला ना मस्त देवपूजा केली आणि त्यानंतर ना हे दिवसभर डाळ तांदूळ भिजत घातलं होतं. त्याचंच हे बॅटर बनवून ठेवत होते म्हणजे उद्या मला इडली बनवायची होती म्हणून. लहान पोरांना कोणत्या वेळी काय खायची इच्छा होईल ना कधीच सांगता येत नाही. आता माझ्या लेकीला ना आज अचानक बडीशेप खायची इच्छा झाली होती म्हणून तिला ना ही बडीशेप देत होते मी. आणि त्यानंतर ना दुसऱ्या दिवशी ना भाऊ आला होता आणि त्याने येताना ना हा वडापाव आणला होता. मस्त पाऊस येत होता आणि त्यात हा वडापाव एकदम मज्जा आली. आता हा वडापाव ना सोपनरावचा होता. पण ना मेन ब्रांच जे आहे ना तिथला नव्हता, हा दुसरीकडचाच होता. आता हा माझा लहान भाऊ आहे आणि हा माझा जरा पण ऐकत नाही. रात्रीचे 9 वाजलेत आणि हा म्हणतोय मला क्रिकेट खेळायला जायचंय. त्याच्यामुळेच ना माझं आणि त्याचं भांडण चालू होतं. आता आमच्या मामाला ना चष्म्याचा एवढा शौक आहे. प्रत्येक वेळी येताना तो नवीन चष्मा घेऊन येतो आणि प्रत्येक वेळी आला ना, की ही लगेच चष्मा घालून बघती आणि लगेच फोटो काढायचं तिचं काम चालू असतं. हां, आता लाडू बनवताना ना सगळ्या गोष्टी कॉमन असतात. पण माझी एक गोष्ट वेगळी म्हणजे ना, मी लाडू बनवताना त्यात थोडंसं जायफळ किसून टाकते आणि एक नंबर टेस्ट होती त्याच्यामुळं. तुम्ही पण कधीतरी लाडू केले ना, नक्की जायफळ किसून टाका. आणि हो, माझी लाडू बनवायची रेसिपी जर का तुम्हाला पाहिजे असेल ना, तर कमेंट करून नक्की सांगा. चला, आजपुरतं एवढंच. भेटू उद्या. तोपर्यंत टाटा.